केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळातील विकास कामांचा आढावा घेतला। सांगलीतील आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विकास, सुशासन, जनकल्याण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकला। आठवले म्हणाले, गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने गरीब शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांना केंद्रस्थानी ठेवून विविध लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत। जनधन योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, PM किसान सन्मान निधी, जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान यासारख्या योजनांमुळे कोट्यावधी नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडल्याचा दावा त्यांनी केला। देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा उल्लेख करताना राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण, वंदे भारत एक्सप्रेस, रेल्वेचे विद्युतीकरण, मेट्रो सेवा विस्तार, नवीन विमानतळाची उभारणी आणि ग्रामीण रस्ते विकास यामुळे देशाच्या प्रगतीला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले। भारताने जागतिक स्तरावरही आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे नमूद करत G20 अध्यक्षपद, आंतरराष्ट्रीय योग दिन, लस मैत्री अभियान आणि वाढती परकीय गुंतवणूक यांचा उल्लेख त्यांनी केला। विकसित भारताच्या दिशेने मोदी सरकारची वाटचाल सुरू असून सर्वसमावेशक विकास हेच सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले। या पत्रकार परिषदेला आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेशभाऊ खाडे, भाजप नेते प्रकाश ढंग, केदार खाडीलकर तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आणि इतर राज्यामध्ये पकडलेले आहेत, त्यामुळं मंत्र्यांनी राजीनामा देऊन आपण सुटणार नाही। तर एकतर समाजामधल्या काही लोकांची मेंटॅलिटीच अशी झालेली आहे की पेपर फुटीचे प्रकरण आत्ताच नाही आहे, पूर्वीचे सरकार आता नाही झालेले आहे, याचा आमच्या काळात व्हावा अशी आमची भूमिका नाही आहे। आणि पेपर फुटीच्या माध्यमातून जे लोक सापडलेले आहेत त्यांना कठोर शिक्षा करण्याचा प्रयत्न नक्कीच आमचा आहे। आणि जो काँग्रेस जनता पार्टीची स्थापना झालेली आहे, अविनाश दिपके हा जो आहे तो बीडचा राहणार आहे आणि तो अमेरिकेमध्ये शिकलेला आहे, त्या ठिकाणी तो नोकरी करतो। मला असं वाटतं की त्यांनी इथे इंडियामध्ये येऊन मोर्चे काढण्यापेक्षा अमेरिकेमध्ये काढले पाहिजे, ट्रम्पच्या विरोधामध्ये काढले पाहिजे। पण त्याची मागणी रास्त आहे, पण आता फक्त यांचा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा अभ्यास जो आहे तर त्यांनी सांगितलं पाहिजे की त्या पेपर फुटी पुन्हा होऊ नये, यासाठी सरकारने काय करणं आवश्यक आहे हे त्यांनी सांगणं आवश्यक आहे। फक्त राजीनामा मागून काय झालं की आपण हा राजीनामा मागतो आणि कोणी राजीनामा देत नाही आहे। पूर्वीच्या काळामध्ये असे राजीनामे मागण्यात आलेले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की राजीनाम्यापेक्षा असं पेपर फुटी न होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे सरकारने, अशा पद्धतीच्या सूचना जर अविनाशने दिल्या तर त्याचा नक्की सरकार विचार करेल।